कडुलिंबाचे झाड हे एक अद्भुत झाड आहे जे मानवांना आणि निसर्गाला औषध, हवा, सावली, सौंदर्य आणि आरोग्य देते. कडुलिंबाच्या झाडाला इंग्रजीत नीम म्हणतात आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्याला अजादिरस्टा इंडिका असे म्हणतात. या झाडाला संस्कृतमध्ये अरिष्ट म्हणतात, ज्याचा अर्थ आजार दूर करणारा असा होतो. याला इंडियन लिलाक आणि मार्गोसा ट्री सारख्या इतर नावांनी देखील ओळखले जाते. कडुलिंबाची झाडे प्रामुख्याने भारतात आढळतात, परंतु ती पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि आफ्रिकेच्या काही भागात देखील वाढतात. हे एक उष्णकटिबंधीय सदाहरित झाड आहे, म्हणजेच ते वर्षभर हिरवे राहते. कडुलिंबाची झाडे उष्ण आणि कोरड्या ठिकाणी चांगली वाढतात आणि कमी पाण्यानेही ते जगू शकतात. पूर्ण वाढ झालेले कडुलिंबाचे झाड 50 ते 100 फूट उंच असू शकते. कडुलिंबाच्या झाडाची साल खडबडीत आणि राखाडी तपकिरी आणि पाने चमकदार हिरवी आणि दातेरी असतात. कडुलिंबाची पाने कडू असतात, परंतु ती आरोग्यासाठी खूप चांगली असतात आणि ताप, त्वचेच्या समस्या आणि संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. झाडाला छोटी पांढरी फुले आहेत जी गोड वास घेतात आणि वसंत ऋतूमध्ये फुलतात. कडुलिंबाची फळे हिरव्या पिवळ्या ऑलिव्ह सारखे दिसतात आणि प्रत्येक फळाच्या आत एक बी असते. या बियांचा वापर कडुलिंबाचे तेल बनवण्यासाठी केला जातो, जो साबण, शॅम्पू आणि औषधांमध्ये वापरला जातो. पिकांपासून कीटकांना दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचे तेल नैसर्गिक कीटकनाशक म्हणून देखील वापरले जाते. मेलियासी कुटुंबात सुमारे 50 प्रजाती आहेत, परंतु अजाडिराक्टा इंडिका सर्वात प्रसिद्ध आहे. कडुलिंबाची झाडे खूप जास्त काळ जगतात, काही 150 ते 200 वर्षांपर्यंत जगू शकतात. भारतीय संस्कृतीत कडुलिंबाचे झाड आरोग्य, पवित्रता आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. घराजवळ कडुलिंबाचे झाड लावल्याने चांगले आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे अनेक लोक मानतात. सावली आणि उपचार शक्तीसाठी हे झाड भारतातील मंदिरे आणि शाळांजवळ लावले जाते. जंतूंशी लढण्यासाठी आणि दात मजबूत करण्यासाठी कडुलिंबाचा वापर टूथपेस्ट आणि माउथवॉशमध्ये केला जातो. कडुलिंबाच्या फांद्या नैसर्गिक टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. विशेषतः गावांमध्ये भारतातील सर्व जाती आणि धर्माचे लोक औषधी आणि आध्यात्मिक उद्देशाने कडुलिंबाचा वापर करतात. कडुलिंब कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि ऑक्सिजन सोडून हवा स्वच्छ करण्यास मदत करते. पक्षी, मधमाशा आणि फुलपाखरे यांना कडुलिंबाची झाडे आवडतात, कारण ती अमृत आणि आश्रय देतात. एक तोटा म्हणजे कडुलिंबाची पाने आणि तेलाची चव खूप कडू असते, म्हणून सर्वांनाच ते वापरणे आवडत नाही. आणखी एक आव्हान म्हणजे त्वचेवर जास्त प्रमाणात कडुलिंबाचे तेल लावल्याने कधीकधी संवेदनशील लोकांमध्ये खाज सुटू शकते किंवा ॲलर्जी होऊ शकते. कडुलिंबाचे झाडे मातीची धूप रोखण्यास आणि माती सुपीक बनविण्यास मदत करतात. कडुलिंबाच्या झाडाचे लाकूड मजबूत असते आणि ते फर्निचर आणि अवजारे बनवण्यासाठी वापरले जाते. रसायनांशिवाय हानिकारक कीटकांना दूर ठेवून कडुलिंब नैसर्गिक शेतीत महत्त्वाची भूमिका बजावते.